सध्याचा काळ अनेक नवनव्या गोष्टी सारख्या घडण्याचा आहे आणि त्यामुळे कोणत्या हेडलाईनच्या पलीकडे जायचं आणि कशाची चर्चा करायची हा मोठा स्पेस आहे. नेमकं ह्या महिला आरक्षणाचा इतिहास काय आहे, त्याचं भविष्य काय आहे आणि त्याच्यातनं नेमकं काय घडणार आहे हे पाहायला पाहिजे. राजकारणामध्ये प्रचार तर कायमच होत असतो आणि त्यामुळे सरकार पक्ष असा प्रचार करणार की आमच्या एवढं मोठं काम दुसऱ्या कोणी केलेलं नाही. विरोधी पक्ष असं म्हणत राहणार की आम्ही आधीपासून हे मागतच होतो. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? स्त्रियांना खरोखरच लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये उद्यापासून राखीव जागा मिळणार आहेत का? कोणते मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित होतील हे कसं ठरवणार? नमस्कार. सध्याचा काळ अनेक नवनव्या गोष्टी सारख्या घडण्याचा आहे आणि त्यामुळे कोणत्या हेडलाईनच्या पलीकडे जायचं आणि कशाची चर्चा करायची हा मोठा स्पेस आहे. पण अर्थातच या आठवड्यातली सगळ्यात मोठी हेडलाईन म्हणजे महिला आरक्षण विधेयक संमत होणं ही होती. तिचा बराच गाजावाजा झाला. स्पेशल सेशन म्हणजे संसदेचं विशेष अधिवेशन हे जणू काही तिच्यासाठीच घेतलं गेलं असं मानलं गेलं. आजपर्यंत कधीही न घडलेली गोष्ट घडली. सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यातनं हा निर्णय झाला, याचाही गाजावाजा झाला. आणि त्यामुळे नेमकं ह्या महिला आरक्षणाचा इतिहास काय आहे, त्याचं भविष्य काय आहे आणि त्याच्यातनं नेमकं काय घडणार आहे हे पाहायला पाहिजे. राजकारणामध्ये प्रचार तर कायमच होत असतो आणि त्यामुळे सरकार पक्ष असा प्रचार करणार की आमच्या एवढं मोठं काम दुसऱ्या कोणी केलेलं नाही. विरोधी पक्ष असं म्हणत राहणार की आम्ही आधीपासून हे मागतच होतो. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? खरं तर हे महिला आरक्षणाचं विधेयक जे आहे ते फार पूर्वी म्हणजे 2010 सालीच मंजूर झालं असतं, कारण त्यावेळेला राज्यसभेमध्ये ते मंजूर झालं होतं. मग लोकसभेमध्ये ते आलं आणि त्यावेळेला काँग्रेसच्या युपीए सरकारला भाजपने या विधेयकाला पाठिंबा देण्याचं आश्वासन दिलं होतं. ऐन वेळेला भाजपने माघार घेतली, गोंधळात चर्चा नको अशी सबब सांगितली आणि हे विधेयक पडून राहिलं. आणि त्यामुळे मग 13 वर्षांनंतर आता हे विधेयक पुन्हा परत आलेलं आहे. हे विधेयक संमत झाल्यामुळे खूप लोकांना असं वाटतंय की फार मोठी क्रांती झाली आणि म्हणून आपण काही गोष्टी तपासून पाहूया. एक साधा पहिला प्रश्न असा विचारूया की आता स्त्रियांना खरोखरच लोकसभेमध्ये आणि विधानसभांमध्ये उद्यापासून राखीव जागा मिळणार आहेत का? तर याचं उत्तर नाही असं आहे. मग त्या कधीपासून मिळणार आहेत? या विधेयकातली तरतूद अशी आहे की इथून पुढचं ज्या वेळेला डिलिमिटेशन होईल म्हणजे ज्या वेळेला मतदारसंघांची नव्याने आखणी होईल तेव्हा त्याच्यानंतर महिलांना आरक्षित जागा सुरू होतील. मग तुम्ही विचाराल की हे डिलिमिटेशन केव्हा होणार आहे? तर त्याचं उत्तर खूप गुंतागुंतीचं आहे. आपल्या संविधानात मुळात दर 10 वर्षांनी मतदारसंघांची फेरआखणी करण्याची म्हणजे डिलिमिटेशनची तरतूद होती. पुढे त्याच्यामध्ये दुरुस्ती करून 77 नंतर तब्बल 25 वर्षांनी म्हणजे 2000 सालानंतर हे डिलिमिटेशन झालं. आणि ते होताना सुद्धा आहेत त्या जागा कायम ठेवून म्हणजे त्यांची संख्या कायम ठेवून फक्त मतदारसंघांच्या सीमा बदलल्या आणि म्हणून त्याला मुख्यतः सीमांकन या नावाने ओळखलं जातं. त्यावेळेला असं ठरलं की याच्यानंतर 25 वर्षांनी म्हणजे 21 सालच्या जनगणनेनंतर नवीन डिलिमिटेशन होईल. पण गंमत अशी की आत्ताचं सरकार इतकं कर्तबगार आहे की त्यांनी 21 सालची जनगणनाच केलेली नाही. ती कधी होणार याचं कुणाकडेही उत्तर नाही. आणि त्यामुळे असं आपण धरून चालू की बहुधा पुढच्या निवडणुकीनंतर जनगणना होईल. जनगणना व्हायला साधारण वर्ष 6 महिने जातात, पण त्याच्यानंतर रजिस्ट्रार जनरल ऑफ सेन्सस जो असतो त्याला ही आकडेवारी कंपाईल करून म्हणजे एकत्रित करून प्रकाशित करायला निदान 1-2 वर्ष लागतात. आणि या विधेयकामध्ये 128व्या घटना दुरुस्ती विधेयकामध्ये असं म्हटलेलं आहे की पुढच्या सेन्ससचा निकाल किंवा त्याच्या फाइंडिंग्स प्रकाशित झाल्यानंतर जे डिलिमिटेशन होईल तेव्हा हे सगळं होईल. म्हणजे असं धरून चाला की निदान 1-2 वर्षांनी सेन्सस, त्याच्यानंतर 1-2 वर्षांनी सेन्सस प्रकाशित होणं आणि मग डिलिमिटेशन कमिशन नेमलं जाणं. ते नेमल्यावर नॉर्मली सर्वसाधारण परिस्थितीत या कमिशनला काम करायला 1-2 वर्ष लागतात. या वेळेला ते जास्त वेळ लागणार हे उघड आहे. याचं कारण जर घटनेतल्या तरतुदीप्रमाणे
लोकसंख्येच्या प्रमाणात राज्यांना असलेल्या जागा बदलायच्या ठरल्या तर उत्तरेतल्या राज्यांच्या जागा वाढतील आणि दक्षिणेतल्या राज्यांच्या जागा कमी होतील. त्याच्यावरनं आत्ताच वाद सुरू झालेला आहे आणि असा एक प्रस्ताव आलेला आहे की त्यामुळे आत्ताच्या जागांची संख्या फ्रीज करावी. म्हणजे आत्ता ज्या राज्याला ज्या प्रमाणात जागा आहेत त्या कायम ठेवून डिलिमिटेशन करावं. हा वाद कधी मिटेल आपल्याला माहिती नाही. आणि त्यामुळे अगदी आपण ह्या सगळ्या गोष्टी सुखाने झाल्या असं मानलं तरी लवकरात लवकर 2034च्या निवडणुकीत म्हणजे आजपासून तब्बल 11 वर्षांनंतरचा हा वायदा आहे. त्यामुळे प्रश्न असा आहे की जे आज द्यायचं नाहीये, जे उद्याही द्यायचं नाहीये, तो वायदा करण्यासाठी स्पेशल सेशन घेऊन आत्ताच्या संसदेने नक्की काय साधलं तर केवळ प्रचार आणि दिखाऊपणा एवढ्याच गोष्टी साधल्या. महिला आरक्षणाचा मुद्दा हा 1996 पासून पुन्हा पुन्हा पुढे येतो. मुळात देवेगौडांचं सरकार असताना त्यांच्या सरकारने हे विधेयक पहिल्यांदा आणलं होतं. आज 23 साली ते मान्य झालं म्हणून आपण आनंद व्यक्त करतोय खरा, पण अनेक खासदारांनी म्हटल्याप्रमाणे हा पुढच्या तारखेचा चेक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आपण कुणाकडनंही पुढच्या तारखेचा चेक घेताना नेहमी साशंक असतो, कारण तो वठेल का नाही याची खात्री नसते, त्याची बँक टिकेल का नाही याची खात्री नसते, तो माणूस हयात राहील का नाही याची खात्री नसते. तसा हा चेक आहे. हा जो पुढच्या तारखेचा चेक आहे या वायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर एवढं सगळं करून 2 इफ्स किंवा 2 मोठ्या शंका याच्यामध्ये शिल्लक राहतात. त्यातली एक म्हणजे कोणते मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित होतील हे कसं ठरवणार. या विधेयकात त्याचा कोणताही उल्लेख नाही. या विधेयकात असं म्हटलेलं आहे की ते संसद ठरवेल. म्हणजे ज्या वेळेला हे संसदेमध्ये येईल त्यावेळेला पुन्हा एकदा रणकंदन होईल आणि कोणते मतदारसंघ राखीव ठेवायचे याच्यावरनं वाद होईल. म्हणजे गंमत बघा की आज जे कोणी खासदार आहेत, आज जे कोणी आमदार आहेत त्यांची पुढची 10 वर्षाची राजकीय करिअर ही आरामात होणार. त्यांचे मतदारसंघ राखीव होणार नाहीत आणि त्याच्यानंतर कोणते मतदारसंघ राखीव होतील हे ठरवलं जाईल. एकदा राखीव झालेला मतदारसंघ लगेच पुढच्या 5 वर्षात बदलला जाईल का. या विधेयकात आत्ताच्या तरतुदीप्रमाणे तरी निदान दर डिलिमिटेशनच्या वेळेला हे होईल असं म्हटलेलं आहे. पण याच्याबद्दल स्पष्टता नाही, कारण सभागृहातल्या चर्चेत गृहमंत्र्यांनी त्याला स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. म्हणजे कोणते मतदारसंघ आरक्षित होतील ते दर 5 वर्षांनी रोटेट होतील का ते 25 वर्षांसाठी कायम राहतील याचा पत्ता नाही. फक्त 33% जागा महिलांना राखीव दिल्या एवढी एकच गोष्ट आज या विधेयकाने आपल्याला सांगितलेली आहे. आता हे विधेयक घटनादुरुस्ती विधेयक असल्यामुळे निम्म्या राज्यांच्या विधानसभांमध्ये मंजूर झालं की आपल्या सगळ्यांना हे पुण्य लाभेल की आपण महिलांसाठी राखीव जागा दिल्या. प्रत्यक्षात त्या राखीव जागा जेव्हा येतील तेव्हा येतील. मग कोणी साधा प्रश्न असा विचारेल की जर सगळ्या राजकीय पक्षांचं जवळपास एकमत आहे, कारण लोकसभेत तर या विधेयकाच्या फक्त 2घांनी विरुद्ध मतदान केलं, मग जर सगळ्यांचं एकमत आहे तर हे पक्ष कायदा होण्याची वाट का पाहतायत. उमेदवाऱ्या देताना आपल्याच पक्षातल्या बायकांना उमेदवारी देऊन 33% बायकांना उमेदवारी देण्यात यांना कोणी हात पकडलाय. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. 2019च्या संसदेत म्हणजे लोकसभेत 15% बायका जेमतेम आहेत. म्हणजे एकूण स्त्री प्रतिनिधींची संख्या आत्ताच्या लोकसभेत 15%पेक्षा कमी आहे. राज्यांची सरासरी जर तुम्ही पाहिली तर तुम्हाला असं दिसेल की ती त्याहून कमी आहे. 19च्या लोकसभेला एकूण जेवढे उमेदवार होते त्याच्यामध्ये स्त्रियांची संख्या फक्त 9% होती. याचाच अर्थ असा झाला की वेगवेगळे पक्ष जरी जाहीरपणे काही थापा मारत असले तरी प्रत्यक्षात उमेदवारी देताना मात्र आपल्या पक्षातल्या स्त्रियांना उमेदवारी देत नाही. कोणत्याही पक्षाच्या संघटनेमध्ये किती बायकांना प्रतिनिधित्व आहे, किती बायका कार्यकारिणीमध्ये आहेत हे जरी तुम्ही पाहायला लागलात तरी तुम्हाला असं दिसेल की ती संख्या देखील 1/3पर्यंत येत नाही. आणि त्यामुळे कथनी आणि करणी याच्यामध्ये असणारा हा जो फरक आहे त्या फरकामुळे आपल्याला हा कायदा करावा लागतो. आणखीन एक वाद या कायद्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे तो असा, आणि ज्याच्यामुळे तो कायदा 96 ते 2010 लटकला होता,
तो वाद म्हणजे ओबीसी महिलांना याच्यात राखीव जागा असाव्यात की नसाव्यात. अडचण अशी आहे की आपल्याकडे SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखीव मतदारसंघ असतात. त्यातले काही मतदारसंघ स्त्रियांसाठी म्हणजे अनुसूचित जातींच्या स्त्रिया आणि अनुसूचित जमातींच्या स्त्रियांसाठी राखीव ठेवता येतील. पण जर ओबीसी स्त्रियांसाठी मतदारसंघ राखीव ठेवायचे झाले तर मुळात ओबीसीसाठी राखीव मतदारसंघ ठेवायचे का, हा वाद पेटणार आहे. तो 2030 नंतर नक्की पेटेल आणि त्यामुळे घटनेत तरतूद आहे आणि तरी ती अंमलात येण्याची वानवा आहे अशा प्रकारचा हा एक वायदा आपल्या संसदेने आत्ता केलेला आहे. आपण सगळेजण त्याच्याबद्दल आनंद व्यक्त करत असतानाच अंतर्मुख होऊन हा प्रश्न विचारायला पाहिजे की जर स्त्रियांचा समाजातला वाटा निम्मा असेल, जर स्त्रियांचा श्रमांमधला वाटा देखील खूप मोठा असेल, देशाचं उत्पन्न वाढवण्यामध्ये जर स्त्रियांचा मोठा वाटा असेल, तर प्रतिनिधींमध्ये स्त्रियांचा वाटा इतका का कमी आहे? आणि तो जर कमी असेल तर त्याच्यावर एकमेव उपाय जो आहे तो म्हणजे वेगवेगळ्या पक्षांनी स्वतःहून आपल्या स्त्री कार्यकर्त्यांना उमेदवारी देणं. त्याच्यासाठी राजकीय पक्षांवरती दडपण येण्याची गरज आहे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कायदेशीर तरतुदी आणि वेगवेगळ्या तक्रारी यांच्यामध्ये हा नारी शक्तीच्या अधिनियमाचा प्रकार अडकून बसणार आणि आपण फक्त नारी शक्तीला वंदन केल्याचं खोटं समाधान बाळगणार. ते खोटं समाधान बाळगायचं का स्त्रियांना खरोखरच त्यांच्या हक्काचा अधिकार द्यायचा, हा खरा प्रश्न या कायद्यामुळे किंवा या घटना दुरुस्तीमुळे पुढे आलेला आहे. नमस्कार.